सुप्रभात मित्रांनो. प्रवीचा तुम्हा सर्वांना मनःपूर्वक प्रणाम. मराठी व्हिडिओमध्ये आपण कवी प्रवीज शो ऑन यूट्यूब या चॅनलवर भेटत आहोत. आज काही गोष्टी अशा मी शेअर करीन की आपण बऱ्याच वेळा पाहतो, एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तरुण मुलं चालत असतात. तथापि मग अपयश आलं की मग कारण सांगायला सुरुवात होते. कोणती कारणं असतात ही? ठरलेली काही कारणं आहेत. मी कमनशिबी आहे, माझा जन्म चुकीच्या नक्षत्रावर झाला आहे, अजून मी तेवढा मोठा नाही म्हणून माझे प्रयत्न कमी पडले, मी असहाय्य अडचणींमुळे खूपच असमर्थ आहे, मी काय दिसायला तेवढा चांगला नाही, माझा कुठे वशिला नाही, माझ्याजवळ पैसा नाही, माझ्याजवळ पुरेसा वेळ नाही, मी काही फार हुशार नाही, सध्या आर्थिक परिस्थिती नाही, माझ्यावर कुटुंबाचा केवढा मोठा भार आहे, मला वेळच नसतो त्यामुळं, वगैरे वगैरे. खरं पाहिलं तर यश मिळवण्यासाठी अशा कोणत्याही गोष्टी आड येत नसतात. फक्त कोणत्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचे त्याबाबत तुमची तयारी करणं, तुम्ही तयार असणं फार महत्वाचं असतं. असं म्हटलं जातं ना, ध्येय अधिक तत्व अधिक नियोजन अधिक चिकाटी अधिक सहनशीलता अधिक स्वाभिमान, या सगळ्यांची बेरीज म्हणजेच तयारी. आणि तयारी म्हणजे अपयश सहन करणं, ते स्वीकारणं नव्हे. याचाच अर्थ जरी अपयश आलं, जरी काही तुमचा हिरमोड झाला, तरी चालत राहणं, धीर न सोडणं. मग यश मिळवायचंच नसेल तर मग सामान्य म्हणून जगण्याची तयारी आहे का? सामान्य असणं खूप सोपं आहे हो. कारण सामान्य माणसंच सोपा मार्ग स्वीकारतात. मग सोपा मार्ग स्वीकारला की या जन्माला तुम्ही आलात माणूस म्हणून, सामान्य म्हणून जगलात आणि गेलात कधी याचा थांगपत्ता पण कोणाला लागणार नाही. मग आपल्याला तसं जायचंय का या जगातनं? सामान्यातनं कुठेतरी थोडस आपल्याला वर यायची धडपड करायची आहे की नाही? तर आपल्याला ही धडपड करायची आहे आणि यशाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. मग काहीतरी ध्येय ठरवायचंय आणि ध्येय पूर्तीसाठी वाहून घ्यायचंय. मी ज्या आत्ता सबबी सांगितल्या ना, कारणं सांगितली ना, जी नेहमी एखादं अपयश आलं की चालू होतात कारणं, तर ती नको आहेत. स्वतःवरती एक अपरंपार विश्वास हवा आणि स्वतःवरचा विश्वास जितका तुमचा चांगला असेल ना, तितकी तुमची कामगिरी उंचावत जाते. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही जे काही कराल, जे काही अंमलात आणाल, त्या गोष्टींमधली गुणवत्ता वाढत जाते. म्हणून यश हवं असेल तर तयारी हवी. कोणतीही कारणं, कोणत्याही सबबी सांगायच्याच नाहीत. मला चालत राहायचं आहे आणि माझं ध्येय साध्य करायचं आहे, एवढाच एक आत्मविश्वास हवा. असा आत्मविश्वास तुम्हा सर्वांमध्ये जागृत व्हावा
आणि ज्यांच्यामध्ये आहे तो वाढीस लागावा आणि त्यांना स्वप्नपूर्तीचं सुख लवकरात लवकर मिळावं, याच सदिच्छेसह हा तुमचा मित्र प्रवी आजच्यासाठी रजा घेतो. पुन्हा भेटूयात उद्या अशाच काही छान व्हिडिओसह.